या ठिकाणी लिंकवरनं आपल्याला जुडलेले दोंडाईच्या वर्ण भगिनी आणि बंधूंनो, यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या आठवतं की ज्यावेळी देशाचे रेल्वे वाशिम जिल्ह्यात असे 7 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 7 अशा प्रकारचे उडान पूल हे आज आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठी गतिशीलता या ठिकाणी आलेली आहे। खरं म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागरिक साहेब यांच्या संकल्पनेतनं होणारी कामं आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण जी कामं करतो यामुळे आपल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। ते मेट्रोचे असो, ते रस्त्यांचे असो, ते हायवेजचे असो, ते एअरपोर्टचे असो, ते पोर्टचे असो, सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत। त्यामुळे जयस्वालजी तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला आम्ही एक काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही रिकामे झाले असं नाही, तुम्हाला रिकामा राहूच देणार नाही। आमच्याकडे खूप कामं आहेत, ती सगळी कामं आता वेगाने करायची आहेत। लवकरच एक यादी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावर काम तुम्ही सुरू करा। तुम्ही असंच वेगाने काम करत राहिलात तर तुम्हाला इतकी कामं आम्ही देऊ, कारण आम्हाला वेगानं काम करणारे आणि क्वालिटीने काम करणारे लोक हवे। तुमच्याकडे वेगही आहे आणि गुणवत्ताही आहे, स्पीडही आहे आणि क्वालिटी आहे आणि म्हणून महारेलचं काम हे या सगळ्या कामांमध्ये त्याचं वेगळेपण आपल्याला उठून दिसतं। मी पुन्हा एकदा महारेलचं मनापासून अभिनंदन करतो। आज आमचे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काही लिंकवर आहेत, आमचे चंद्रपूरचे जोरगेवारजी या ठिकाणी आहेत, श्याम खोडेजी या ठिकाणी आहेत, ज्यांच्या मतदारसंघात आज याचं उद्घाटन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आलात आणि मला देखील निमंत्रित केलं, त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद। महारेल से जनरल मैनेजर श्री